जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं पुण्यनगरीमध्ये आगमन होत आहे आणि पुण्यामध्ये या पालख्यांचं स्वागत होत आहे ते जय्यत तयारीने आपण बघू शकता। अशा प्रकारे रांगोळ्यांच्या पायघड्या घालून या ठिकाणी या पालख्यांचं स्वागत केलं जात आहे। खरं तर पुणेकर कालपासूनच या पालख्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करत होते। ठिकठिकाणी पुणेकर वारकऱ्यांसाठी खाऊ देण्यासाठी होईना त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या सेवेसाठी वेगवेगळी साधने घेऊन तयार झालेले आहेत। मात्र अशा प्रकारे पायघड्या घालून एक आगळंवेगळं स्वागत जे आहे ते वारकऱ्यांचं केलं जात आहे पुण्यामध्ये आणि केवळ पायघड्याच नाही तर या पायघड्यांमधून एक वेगळा संदेशही दिला जात आहे। खरं तर पुणेकरांची एक खासियत म्हणता येईल आपल्याला की दरवर्षी कुठल्याही सणाला किंवा उत्सवाला पुण्यामध्ये अशा प्रकारे रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या जातात आणि त्याच्यामधून कोणता ना कोणता सामाजिक संदेश दिला जातो। आपण बघू शकता यावर्षी पडलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणीही अशा प्रकारचा पाणी वाचवा हा सामाजिक संदेश देण्यात आलेला आहे आणि पावसाळा आहे। खरं तर सगळेच जण पावसाची वाट बघत आहेत, त्यामुळे पावसाळा जरी असला पाऊस जरी पडत असला तरी देखील वर्षभर पाणी टिकवायचं असेल तर पाणी वाचवा असा संदेश जो आहे तो यावर्षी या निमित्ताने समर्थ रंगावलीच्या वतीनं पुणेकरांना आणि पूर्ण वारकऱ्यांना देण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अश्मी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।